नमस्कार मंडळी, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणे माझ्या फ्लॅटच्या खाली ऑफिसची कॅब थांबली होती. मग आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी कॅबमध्ये बसलो आणि ऑफिसला कॅब निघाली. ह्या वाढत्या ट्रॉफिकमुळे मला असं फील होतंय की मी पुण्यामध्ये आहे का दिल्लीमध्ये आहे हे मलाच समजत नाही. मग पुढे निघालो, माझा एक कलीगला घेतलो. मग परत आपण आपल्या ऑफिसकडे निघालो. तर असं डेली माझी 2 तासाची जर्नी करतो, घर टू माझं ऑफिस. कारण की मी ऑफिसपासून खूप लांब राहतो आणि मला ऑफिसला जायला खूप बोर होतो. ऑफिसला जायला नको वाटतं. पण काय करायचं? ऑफिसवाले वर्क फ्रॉम होम तर प्रोव्हाईड करत नाहीत. त्यामुळं मला ह्या बोर होऊ दे, काय होऊ दे, जावंच लागतं. आणि इथून जे माझ्या ऑफिसला कडे जाण्यासाठी रोड आहे, तिथं हा व्ह्यू बघून मला खूप भारी वाटतं. मग तसंच मी ऑफिसपाशी पोहोचलो, तर ऑफिस जवळ तर काय म्हणता, इथे तर झट सिक्युरिटी पेक्षा जास्त चेकिंग होतं. कारण की इथे सगळे चेक गाडी होते, आयडी होते, ड्रायव्हर आयडी सुद्धा चेक करतात. मगच गाडीला आत सोडलं जातं. आणि हा माझ्या कंपनीचा जो लोगो आहे ना, हा मला खूप आवडतो. कारण की त्या वर्डमध्ये जसं रचना केली आहे ना शब्दांची, म्हणजे वर्डची, स्पेलिंगची, ती मला खूप आवडते. तुम्हाला कसं वाटते ती कमेंटमध्ये कळवा. तर मी असंच पोहोचलो कॅब एरियामध्ये. मग तिथून निघालो. मग आज आमच्या ऑफिसमध्ये प्लॅन केलतं की पॉटलॉक करू म्हणून. मग सगळ्यांनी एक व्हरायटी काहीतरी घेऊन यायचं. स्वीट असू दे, काय तुम्हाला जमतं ते घेऊन यायचं. म्हणून सगळ्यांनी व्हरायटी घेऊन आलते. मग तोपर्यंत माझे कलीग पण आले. सगळे आम्ही आतमध्ये निघालो. मग इथून पुढं मी शूट करू शकलो नाही कारण सिक्युरिटी पर्पज मी इथं शूट करू शकलो नाही. मग आमचे टीएल म्हणाले, "आज लवकर पोहोचलोय, चला सगळेजण चहा पिऊन येऊया." तर म्हटलं, "चला जाऊया." मग आम्ही पण पहिल्यांदा लवकर आलेलो. चला जाऊया म्हटलं. मग इथं सगळे आपल्या कंपनीचे शूट होत असतात. जेव्हा बघील तेव्हा इथं फोटो सेशन चालू असतं सगळ्यांचं, सगळ्या एम्प्लॉयींचं. मग तर गेलो आम्ही, चहा वगैरे घेतला, स्मोक वगैरे करणार गेले. मग परत आपल्या ऑफिसकडे निघालो. मग तोपर्यंत सगळे म्हणाले, "आपण तिरंगा समोर राहून फोटो सेशन करूया." मग माझे बाकीचे थोडे कलीग होते ते येऊन तिथं थांबलेले. मग आम्ही डेकोरेशन बघून तर एवढं भारी वाटलं की जे आपले क्रिकेट टीम फायनल खेळताना परत एकदा रिमाइंडर झालं की मग इथं आपण सगळेजण असं थांबून फोटोशूट केलो. मग मला तिरंगा बघून डेकोरेशन बघून माझ्या आतली देशभक्ती बाहेर आली आणि मग मी घोषणा दिलं, भारत माता की जय म्हणून. तोपर्यंत सगळे इंडिव्हिज्युअल असं त्यांना जे जसं वाटेल तसं फोटोशूट करून आपला आनंद घेत होते. मग तोपर्यंत तिथं जे आपण सगळे व्हरायटी बघून ह्यांना आवडत नव्हतं. कधी एकदा खाऊ असं हावऱ्यागत करत होते सगळी. मग तरी सगळी जाऊन थोडे अरेंज केले जाऊन पुढं. हा जो कॅफेटेरिया आहे एवढा मोठा आहे की ॲट अ टाईम माझं गावातली जेवढी माणसं आहेत, एक टाईमला बसून जेवू शकतात. असं 3 फ्लोअर आहेत. हा कॅफेटेरियामध्ये तर एवढं भारी वाटतं की इथंच बसून राहावं. ऑफिसमध्ये जाऊन काम करायची इच्छाच होत नाही. मग तोपर्यंत मी ह्यांना पण विचारलं सगळ्यांना जरा खुश करण्यासाठी ह्यांचा पण व्हिडिओ घेतला की बाबा तुम्ही काय आणलाय असं विचारून सगळ्यांना थोडं एंटरटेन टाइप मी केलं. मग सगळ्यांनी सांगितलं की मी हा पदार्थ आणले, हा पदार्थ. मग हा मी व्हिडिओमध्ये घेतलो. तोपर्यंत त्यांना सगळ्यांना आवडत नव्हतं की बाबा कधी एकदा सगळं आयटम आपल्या प्लेटमध्ये येतील आणि आम्ही गपाकन खाऊ. ह्या मोडमध्ये सगळे होते. तर अशा पद्धतीने सगळं आपण अरेंज केलं होतो. ह्याला पॉटलॉक कसं म्हणतात? मराठीमध्ये काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा. मग सगळे असं प्लेटमध्ये घेऊन बुक्का पडायला चालू केलं. मग सगळ्यांचा परत एकदा प्लेटमध्ये जे जे आलतं पदार्थ त्यांना घेऊन आम्ही सगळीजण हादडलाव. मग परत ऑफिसमध्ये निघालो. मग झालं काम वगैरे आवरलं, घरला जायची वेळ आली. सगळ्यात जो आनंदाचा क्षण असतो तो ऑफिस संपल्यावर जाऊन कॅबमध्ये बसायचा. तो जो क्षण असतो ना, तो एक नंबर असतो. एवढे खुश असतात ना ह्या कॅब एरियामध्ये सगळे एम्प्लॉई एवढं दंगामस्ती करत असतात ना, ते बघून जबरदस्ती मला ऑफिसला येतात असं वाटतं. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू, धन्यवाद. परत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.